हॅलो गाईस, तर आज माझ्या बाबांची तब्येत खूप जास्त खराब झाली आणि पप्पांचा फोन आला होता की बाबांना बिलकुल ठीक नाही आहे, सो भेटायला येऊन जा. नाही किती आनंदाची गोष्ट झाली नाही का. त्याच्यामुळे किलोभर मेकअप थापून जाणं महत्वाचं आहे. जर ह्यांच्या मोबाईलला सेल्फी कॅमेरा नसता, मी सांगतोय तुम्हाला दिवसभर आरसा घेऊन फिरल्या असत्या. मागचा व्हिडिओ फक्त स्टार्टर होता, आता तुमच्यासाठी सादर करतोय मेन कोर्स. त्यामुळे या व्हिडिओमध्ये सगळा पिक्चर कव्हर केलाय. त्यांच्याच ऑडियन्सचं सॅटिस्फिकेशन किती दिवस होणार, आपल्या ऑडियन्सचं पण सॅटिस्फिकेशन पूर्ण झालं पाहिजे. आज तुमच्यासाठी डबल धमाका ऑफर आहे. 1 रुपयात ब्रँड न्यू आयफोन जिंकण्याची. नाही जिंकला तर अजून एक ऑफर आहे ज्यात मोठी बक्षिसं जिंकू शकता. 1-2 नाही 20 टीम्स पर्यंत 100% मनी रिफंड. क्योंकि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. फक्त व्हिडिओ बघत राहा. लावा तो व्हिडिओ, जरा लावा व्हिडिओ. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की सोशल मीडिया नव्हतं, तुझे व्हिडिओ जेव्हा व्हायरल गेले नव्हते तेव्हाचं आयुष्य कसं होतं? माझं तेव्हाचं आयुष्य जे होतं तेव्हा मी घरीच असायचे. ॲव्हरेज रीलर / इन्फ्लुएन्सर जे त्यांचं सो कॉल्ड टॅलेंट वापरून फेमस झाले, त्यांना तुम्ही सोशल मीडियाच्या आधी काय करायचं हे विचारणं म्हणजे किती आयरनी आहे. नाही म्हणजे आधी एखाद्या कंपनीचे CEO असतील आणि मग नंतर रील स्टार झाले असतील, नाही का. म्हणजे मी तर खूप मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करते, त्याच्यामुळे माझं जे लाईफ होतं ते नाशिक आणि नाशिकच होतं. म्हणजे मी कधी बाहेर गेलेली नाही नाशिकच्या. ही लय मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करायची, पण रील्सवर प्रदर्शन करायच्या नादात मिडल क्लास फॅमिलीचा पण क्लास आता शिल्लक नाही राहिला. नाही काय करणार होते तू नाशिकच्या बाहेर जाऊन? तुला चंद्रावर जरी नेऊन सोडलं तरी तुला रील्सच बनवायचे आहेत. ज्यांची जिंदगीच मोबाईलच्या फ्रंट कॅमेरामध्ये राहिली ते कुठं राहतात आणि काय करतात घंटा फरक पडतो. मी नाशिकच्या बाहेर कधी गेलेले नाही आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं, मग मी एक हाऊसवाईफ होते. हाच प्रॉब्लेम आहे की तू हाऊसवाईफ होते. तू जर हाऊस मेकर असते ना तर आज तुझ्या नवऱ्याला आणि पोराला रील्सवर नाचायची गरज नसती लागली. देखो खरं तर हाऊसवाईफ आणि हाऊस मेकर मध्ये हाच फरक असतो. मी स्कूलमध्ये इतकी टॅलेंटेड नव्हते, म्हणजे स्टडीमध्ये मला इंटरेस्ट नव्हता, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर मला नाही वाटत मी कुठली गोष्ट करणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे मी काहीही करू शकत होते. देख पढाई ना हो रीती नाही, ही खूप काय करू शकते. हिच्यात लय आर्ट्स आहे ते, पण टॅलेंट नाही. ह्याच्यासाठीच म्हणतात शाळेत गेल्यावर शाळा शिकायचं सोडून बाकीचा उद्योग करू नये, नाहीतरी अशी अवस्था होती. त्याची सुरुवात कशी झाली? त्याचं काय की लहानपणापासून ना मी अशी गाणं गुणगुणायचे आणि मला असं वाटायचं, म्हणजे मी मला स्वतःला खूप अशी डॉल समजायचे. आरशात बघणं, किती वेळ मेकअप करणं. काहीतरी वेगळी क्वालिटी पण सांगा. 1.5 मिलियन लोकांना माहिती आहे की तू सेल्फ ऑब्सेस्ड आहे. लहानपणापासून आरशात बघते, अजून आरसा सोडला नाही आणि मग हिला वाटतं की अजून नाशिकच्या बाहेर पण गेली नाही, पण खरं तर तुला आधी आरशाच्या बाहेर निघायची गरज आहे. तर मी मिरर मध्ये इतका वेळा गंध लावलेला, इथे लाव पूस, तर तेव्हा मी इथे ना एक जखम करून घेतली होती. गंध काय दाबनानं लावत होती का? तर मी कधी डान्स शिकली नाहीये, कधी ऍक्टिंग शिकली नाहीये आणि इव्हन मलाही माहित नव्हतं की मी कधी ऍक्टिंग करू शकते. नाही ती तर दिसतेच आम्हाला की तो डान्स आणि ऍक्टिंग नाही शिकली असती तर असं डान्सच्या नावावर शरीर प्रदर्शन आणि ऍक्टिंगच्या नावावर असे मादक एक्सप्रेशन द्यायची गरज नसती लागली. पण नंतर माझं लग्न झालं आणि लग्न माझं लवकर झालं, म्हणजे म्हणजे मी 22 इयर्सची असेल. तरी पण 1 वर्ष लेटच झाला. हे नका सांगू की तुम्हाला कंट्रोल नाही झालं, तुमचं लव्ह मॅरेज झालंय, अरेंज मॅरेज नाही झालं. थोडी तरी वाटू द्या. कायद्यानं मुलगी 21 वर्षाची झाली की लग्न करू शकते, ती पण आता 18चं 21 झालंय, आधी 18 होतं. त्यामुळे तुझं लग्न लवकर झालं हे पुन्हा कुठं सांगू नको. तो विषय वेगळा आहे की तुला कोण पुन्हा बोलवणार नाही. म्युझिकली LY म्हणून होतं एक ऍप. म्युझिकली LY. तर मी जस्ट ते असं बघितलेलं कुठे, युट्यूब तर तेव्हा नव्हतं. मे 2008 मध्ये व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म लॉन्च झाल्यावर मे 2008 मध्ये त्याचे भारतात ऑपरेशन सुरू झाले. कारण आपण नेट यूज नाही करायचो तेव्हा. खूप जिओ आलं तेव्हापासून माझ्यामध्ये सगळे युट्यूब जास्त यूज करायला लागले. आता आपण सगळे असं म्हणून सगळ्यांचा समावेश या गोष्टीत नको करून घेऊ. जिओ आल्यानंतर इंटरनेट वापरणाऱ्या सगळ्यांनाच वाटतं की जिओ नंतरच खरी दुनिया सुरू झाली, पण आमच्यासारख्या काही लोकांचे युट्यूब चॅनल त्याच्या आधी पण मॉनिटाईज होते. आता सांगतो तुम्ही बाजीगर कसं बनू शकता आणि 1 रुपयात iPhone 15 कसा जिंकू शकता. सिक्रेट आहे क्रिकेटची क्रेज. 18 मेला बँगलोर वर्सेस चेन्नई IPL ची मॅच आहे. मॅचच्या आधी डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरून My11 सर्कल ऍप डाउनलोड करा. दोन्ही टीमचे 11 प्लेयर सिलेक्ट करून टीम बनवा. त्यांची कामगिरी बघून तुम्हाला पॉइंट्स भेटणार. जेवढे जास्त पॉइंट्स तेवढे मोठं बक्षीस. आणि बनवताना कन्फ्युजन होत असेल तर एक्सपर्ट टीम सेक्शन मधनं टीम कॉपी करा. डाउनलोड करून गिव्ह अवे कॉन्टेस्ट जॉईन करा आणि जिंका iPhone 15. एंट्री फी फक्त 1 रुपया. बाजीगर ऑफर साठी मेगा कॉन्टेस्ट जॉईन करा. एक टीम बनवा नाही तर 20. हारला की जॉईनिंग फी पूर्ण रिफंड होणार, म्हणजे पुढच्या 20 टीमवर लॉसच नाही. आणि जिंकला तर मेगा कॉन्टेस्ट मध्ये कमीत कमी 1 करोडचं पहिलं बक्षीस. मग विचार करा अजून किती मोठी बक्षीस असतील. ही ऑफर फक्त 18 मेच्या मॅच साठी, फक्त आपल्या सबस्क्रायबर साठी आपल्याच लिंक वरून ऍक्टिव्हेट होणार. डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरून डाउनलोड करून माझा प्रोमो कोड वापरा. डिपॉझिट केलं की 20% एक्स्ट्रा कॅश मिळणार. मी माझी टीम बनवली कारण मला My11 सर्कलवर विश्वास आहे आणि हे IPL चे ऑफिशियल स्पॉन्सर पण आहेत. बँगलोर वर्सेस चेन्नई मॅच साठी My11 सर्कलवर तुमची टीम बनवा. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये एवढं काही वेळ नव्हतं, पण मी बघत होती की
की अरे असं पण आहे, मग मी तेव्हा फेसबुकवर जास्त ऍक्टिव्ह असायचे. काय ते दिवस होते ज्यावेळेस प्रेग्नेन्सीमध्ये बायका शूरवीरांच्या कथा आणि धर्मग्रंथ वाचायच्या, आणि कुठं हे प्रेग्नेन्सीमध्ये टिकटॉकच्या व्हिडिओ बघणार. ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टी आपण गर्वाने सांगतोय. कसं व्हायचं आपलं? खरं सांगायचं तर यांना बरंच फिमेल ऑडियन्स फॉलो करतं. काय इन्फ्लुएन्स झाला असेल त्यांच्यावर. बाकीच्यांची पोरं मोठी झाल्यावर काय करतील काय नाही माहिती नाही, पण ह्यांचं पोरगं मोठं झाल्यावर मिस्टर फैजूच बनणार. त्याला पण आजकाल इज्जत भेटते, पण ह्याला भेटेल का याची गॅरंटी नाही. बेबी झाल्यानंतर फ्री वेळ मिळायला लागला, जो की माझ्यासाठी, कारण रोजचं घरामध्ये काम, स्वयंपाक, दोन्ही टाइमचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मोबाईल इतका बघायला नाही व्हायचा. अख्ख्या नाशिकचं जेवण तुमच्याच घरी बनत होतं नाही का? 2 टाइमच्या जेवणात ह्यांना मोबाईल बघायला पण टाइम मिळत नव्हता. तर हे बोले तुला जे करायचं तू ते कर बाबा, मला इन्व्हॉल्व करू नको ह्या सगळ्या. टेस्टंट लोक मला नावं ठेवतील, माझे फ्रेंड लोक ते जॉब करायचे तेव्हा. खरं बोलत होते ते लोक, नावं ठेवतील. मला नाही वाटत आता जे तुमचं चालू आहे त्यानंतर 4 चौकात जायची सोय राहिली असेल. आणि कामाचा आणि जॉबचा विषय न काढलेलाच बरा. एवढं वाईट कुणासोबत होऊ नये. तसं फेमस होणं आणि असं फेमस होणं ह्याच्यातला फरक हाच आहे. पण लाईफ जर का चेंज म्हटलं ना तर बरंच असं चेंज झालंय की आता मी रस्त्याने गेले ना की लोक ह्यांना विचारतात तुम्ही तेच आहे ना जे रील्सवर नाचता. 4 लोकांनी रस्त्यावर फिरताना ओळखावं त्यासाठी जर हे सगळं करायला लागणार असेल तर कोणी नाही ओळखलं तरी चालेल. प्रतीक्षा बनकर नावाने ओळखतात, कॉम्प्लिमेंट करतात, तुम्ही खूप छान दिसतात, हे माझ्यासाठी खूप काही आहे. म्हणजे मी खूप हॅपी होते त्याने. एक एनर्जी मिळते, म्हणजे असं वाटतं की आता पुढच्या रील मध्ये काय दाखवू आणि काय ठेवू. यांच्या काळात जर रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग नावाचा कन्सेप्ट असताना तर ही अक्काचा अक्का चायनाचा झेंडा आहे. आता ती मेन पॉइंट असा, ओ काकू पहिलं तिचा ऐका. 12 मिनिटाचा इंटरव्ह्यू झालाय तरी पण अजून एक मेन पॉइंट राहिलाय. किंवा मिडल क्लास फॅमिलीचं तुम्हाला माहितच आहे की नाही आवडत अशा काही गोष्टी, की मी कुठे गाणं म्हणजे काहीतरी करतेय, व्हिडिओज बनवतेय. तुमच्या लव्ह स्टोरीच्या 2-3 व्हिडिओ आहेत वाटतं. तुम्ही मिडल क्लास फॅमिलीला बदनाम करायचं बंद करा. तुम्ही ज्या प्रकारच्या व्हिडिओ बनवताय ना त्या व्हिडिओ बनवायला कोणतीच फॅमिली सपोर्ट नाही करणार. मिडल क्लास असू द्या नाही त्याच्या वरचे असू द्या. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जेवढे पण फेमस आणि वेल नोन कॉन्टेंट क्रिएटर आहेत ना सगळे मिडल क्लास फॅमिली मधूनच आलेत. तुम्ही असा काही वेगळा लय मोठा तीर नाही मारला. माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या कपड्यांचा प्रॉब्लेम होता आणि ते मला ओरडायचे की लोक नावं ठेवतील, तू साडी घाल. तर मग मला ते नाही घालायचं असायचं, तर मग मी त्यांना थोडंसं समजावून सांगायचे, मम्मी बघा ना इकडून दिसतंय, हे दिसतंय, ते दिसतंय. घरात साडी घातली की इकडून दिसतंय तिकडून दिसतंय. साडी घालायला सांगणारे सासू सासरे पण वाईट, पण सोशल मीडियावर त्याच गोष्टी जाणून बुजून दाखवायच्या असतात आणि इकडून तिकडून दिसेल तेवढं सगळं दाखवायचं असतं. सोल्युशन काढलं तर मला वन पीस घालायचा आहे, पण मला ह्यांच्या समोर नाही घालायचा आहे. तर मी काय करणार, पॅक होणार पूर्ण आणि असे मोठे मोठे कोट घेऊन ठेवलेत जे की घरातून घालून बाहेर पडणार आणि मग बाहेर हे सगळं रिमूव्ह करणार. घरातनं झाकून बाहेर पडणार आणि बाहेर गेल्यावर सगळं रिमूव्ह करणार. करा. दुनियेने ह्याच्यासाठीच तुम्हाला फॉलो केलंय. एखादी गोष्ट शुगर कोटिंग करून सांगणे आणि लोकांना वाटणं की ही किती संस्कारी सून आहे. सासू सासऱ्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही आणि हिथंच जग फसतं. बाहेर ह्यांना अख्खी दुनिया बघती आणि घरात आव्हानलाय संस्कारीपणाचा. फक्त आपले नातेवाईक नावं ठेवतील, आमच्या समोर आम्हाला नाही आवडत, नको घालू. मग मी त्यामध्ये एक सोल्युशन काढलं की बाहेर जाऊन मी अशी घालणार कपडे. वा काय सोल्युशन काढलंय. बाहेर जाऊन बनवलेल्या व्हिडिओ सगळ्या लोकांना दिसतात, ते तुझ्या सासू सासऱ्यांना आणि पाहुण्यांना नाही दिसणार वाटतं. तर त्यांनाही कुठेतरी वाटत असेल ना की म्हणजे दिसलं जरी व्हिडिओमध्ये, हिचे फोटोज दिसतात, सगळं दिसतं, पण त्यांना माहित आहे ना की मुलगी आपलं ऐकतीये, किती केलं तरी आपलं मन पकडतीये, मग तेही आपल्यासाठी काहीतरी मग कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात. तुला कोणी सांगितलं नसेल पण मराठीत एक म्हण आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मारा. असं नसतं की एखाद्या गोष्टीवर बोलणं सोडलंय म्हणजे त्या लोकांनी त्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, त्याच्यामुळे कसं झालंय सांगतो, आपलंच नाणं खोटं निघलंय तर दुसऱ्याच्या लेकरांना किती दिवस बोलणार आणि काय बोलणार. ह्यांच्याच इंटरव्ह्यू मध्ये ह्यांनी सांगितले की माहेरला हिच्या पप्पांनी हिला डान्स क्लास लावायची पण परमिशन नसती दिली. मिडल क्लास फॅमिली मधनं बिलॉंग करतेय, तर घरून मला इतका सपोर्ट नव्हता. म्हणजे जर का मी पप्पांना बोलली की मला डान्स क्लास लावायचा आहे तर मला बिलकुलच परमिशन नाही भेटणार. त्यावेळी आईबापाचं मन दुखवून स्वतःची स्वप्न पूर्ण करायची हिंमत नाही झाली. तुझे सासू सासरे जे करतायत ना त्याला कॉम्प्रोमाइज नाहीत म्हणत, त्याला बोलतात काळजावर दगड ठेवणं. असो या गोष्टीला भरपूर दिवस झाले पण इन्फ्लुएन्स अजून तसाच आहे म्हणून हा व्हिडिओ बनवायला लागला. हिच्या ऑडियन्सला वाटतं की घर सांभाळून घरच्यांना सांभाळून हिनं स्वतःची स्वप्न पूर्ण केली. ही होती स्वप्न, रील्सवर शरीर दाखवायची आणि किती दिवस दाखवणार होती. माझा हिच्या ऑडियन्सला प्रश्न आहे, काय घर सांभाळलं. हिच्या हट्टासाठी त्या सासू सासऱ्यांना मुग गिळून गप बसावं लागतंय. नवरा जॉबवर जाऊ शकत नाही, मित्रांमध्ये जाऊ शकत नाही कारण ती लोक नावं ठेवती ती. आणि आता एक पोरगा आहे त्याचं पण हाल असंच काहीतरी होणार. उद्या ते शाळेत जाणार, त्याला पोरं चिडवणार की तुझ्या रील्सवर नाचते. परत सांगतोय कोण काय करते किंवा ह्या काय करतात कसं करतात आपल्याला ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. आपलं फक्त एकच आहे, चुकीचा इन्फ्लुएन्स झाला की त्याचा बरोबर इम्पॅक्ट कसा करून द्यायचा
हे दुनियेला सांगा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं जाणून बुजून स्किप केलं, कारण मला ह्या टॉपिकवर बोलायचंच नव्हतं. पण हिला बघून इन्फ्लुएन्स होणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ मला बनवायला लागला. हे सगळं जे ह्यांचं चाललंय हे खूप कमी वेळासाठी असतं. आता ह्यांचा सोशल मीडियाचा बेस आणि टॅलेंटच शरीर प्रदर्शन आहे. ते किती दिवस करणार? नो हेड टू प्रतीक्षा बनकर, पण तुमच्या स्टोरीला स्ट्रगल स्टोरी न सांगता स्टोरी ऑफ ॲरोगन्स म्हणलं तरी चालेल. चुकीच्या गोष्टी शुगर कोट नका करू. बघा, माझं ह्या गोष्टीवर एवढंच मत होतं आणि एवढंच ओपिनियन आहे. तुम्हाला जर तुमचं मत मांडायचं असेल तर खाली कमेंट सेक्शन दिलाय, तुम्ही तुमचं मत बिनधास्त कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता. ठीक आहे, मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचतोय. पुढच्या रविवारपर्यंत 100,000 सबस्क्रायबर करून टाका आणि सगळे गाणे वाजणारचे सभासद बना. ध्यानात आहे ना, iPhone 15 साठी माय 11 सर्कल ऍप डाउनलोड करा आणि 20 टीमवर 100% रिफंड साठी बाजीगर कॉन्टेस्ट जॉईन करा. लिंक वरून ऍप डाउनलोड करा. 1 करोड SUV कार्स आणि मोठी बक्षिसं जिंका. पहिल्या डिपॉझिटवर 20% एक्स्ट्रा कॅश मिळवा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट मध्ये दिली. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपात